जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले सातारा जिल्ह्यामधील मांढरदेवी मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर सातारा जिल्ह्यामध्ये असलेले वाई तालुक्यात येते. मुंबईपासून 230 किलोमीटर व पुणेपासून 120 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथे येण्यासाठी आपण एसटीने येऊ शकता. एसटीने यायचे असेल तर भोर तालुक्यातून किंवा वाई गावातून येथे एसटी दर अर्ध्या तासाला मांढरगडावर येते. आम्ही मुंबईपासून मांढरदेवीला निघालो. आम्ही भोर मार्गाने मांढरदेवीच्या मंदिराच्या इथे निघालो. मांढरदेवीचे मंदिर हे डोंगरावर आहे. ह्या मंदिरामध्ये आपल्याला यायचे असेल तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यापासून व सातारा जिल्ह्यामध्ये असलेले वाई तालुक्यापासून आपण मंदिराला येऊ शकतो. मंदिराला जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते दिलेले आहेत. भोर मार्ग आणि सातारा जिल्ह्यातून वाई मार्गाने आपण मांढरदेवीच्या मंदिराकडे येऊ शकतो. थोडा पुढे आल्यानंतरला मांढरदेवीच्या डोंगराच्या पायथ्याशी आलो. मांढरदेव गडाला जाताना आपल्याला इथे दत्तदेवाचे मंदिर दिसते. तेथून आपल्याला घाटाला सुरुवात होते. हा घाट एक सातारा जिल्ह्यामध्ये असलेला खरंच खूप सुंदर घाट आहे. मांढरगडावर जाणारा हा घाट एक सुप्रसिद्ध आणि सुंदर घाट आहे. येथे आपल्याला निसर्गाने वेढलेला सातारा जिल्हा वाईचा संपूर्ण परिसर दिसतो. येथून आपल्याला पुरंदर, रोहिडेश्वर, पांडवगड, साखरगड, कल्याणगड दिसतात व मांढरदेवीच्या डोंगराच्या बाजूलाच रायरेश्वर किल्ला आहे. मांढरदेवीच्या गावातून रायरेश्वराला जाण्यासाठी देखील रस्ता आहे. घाटाच्या मध्ये आल्यावर आपल्याला मस्कोबा देवाचे मंदिर दिसते. मांढरदेवीचे मंदिर कोणी बांधले याचा उल्लेख अजूनही नाही, परंतु हे मंदिर पांडवकालीन आहे असे बोलले जाते. मांढरदेवी मंदिर हे समुद्र सपाटीपासून 5100 फूट अंतरावर आहे. हे मंदिर वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्याच्या मध्ये आहे व पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये असलेले हे सुंदर मंदिर आहे. या घाटातून आपल्याला वाई तालुक्याचा खूप सुंदर नजारा बघायला मिळतो. मांढरदेवीच्या डोंगरावर हवा खूप आहे. डोंगरावर असल्यामुळे येथे थंड हवा येते. हिवाळ्यात सुंदर नजारा या घाटामध्ये आपल्याला दिसतो. पावसाळ्यात या घाटामध्ये धुके तयार होतात, त्यामुळे अनेक पर्यटके या घाटाला बघण्यासाठी पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये येतात. मांढरदेवीला काळेश्वरी व काळूबाई देवी असे बोलले जाते. मांढरदेवी ही आदिमाया पार्वती देवीचे स्वरूप आहे. आता आपण मांढरदेव गावामध्ये आलो आहोत. आज पौर्णिमा नसल्यामुळे गर्दी नव्हती. येथे दर पौर्णिमेला आणि शनिवारी रविवारी भाविकांची गर्दी असते. आम्ही गुरुवारी आलो होतो, त्यामुळे येथे गर्दी नव्हती. मंदिराच्या समोरच एक मोठी कमान आहे. मांढरदेवी कमानीच्या समोर अनेक प्रसादाची, नारळ हारची अनेक दुकाने आहेत. मांढरगडाच्या पहिल्या पायरीवर नमन करून आम्ही दर्शनाला निघालो. मांढरदेवीच्या मंदिराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. येथे असलेल्या पायऱ्यांचे मंदिराचे पुनर्बांधकाम करण्यात आलेले आहे. हे मंदिर डोंगरावर आहे, त्यामुळे येथे वातावरण आणि नजारा खरंच खूप सुंदर दिसतो. जणू धरतीमध्ये स्वर्ग असलेल्याचा आपल्याला भास होतो. मांढरदेवीच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना आपल्याला उजव्या बाजूला हनुमान देवाचे मंदिर दिसते. हनुमान देवाचे मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतरला आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोड्याच पायऱ्या चढल्यावर आम्हाला मांढरदेवी मंदिराचे दर्शन झाले. मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला चिडोबा देवाचे मंदिर दिसते. हे मंदिर पावसाळ्यामध्ये धुक्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामध्ये असते, त्यामुळे येथे मंदिराचे वातावरण व इथे आजूबाजूचा वातावरण खरंच खूप सुंदर असते. मांढरदेवी मंदिराच्या डाव्या बाजूला गोंजी बुवा आणि उजव्या बाजूला मांगी बुवाचे मंदिर दिसते.
आम्ही मांढरदेवीच्या दर्शनाला निघालो. दर्शनाला गर्दी नव्हती, म्हणून दर्शन करण्यासाठी 10 मिनिटे लागणार हे माहिती होते. मंदिराच्या समोर लाकडाचे मोठे दरवाजे आपल्याला दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतरला आतल्या भागात आपल्याला चांदीचे दरवाजे दिसतात. मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढली नाही. मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतरला आम्ही बाहेर निघालो. बोला मांढर देवीच्या नावाने चांग भलं. मंदिराच्या बाजूलाच असलेल्या मांगी बुवाचे दर्शन करण्यासाठी निघालो. गोंजी बाबा व मांगी बाबा हे मांढर देवीचे अंगरक्षक आहेत आणि येथून जवळच असलेल्या सुरूर गावामध्ये असलेले दावजी पाटलाचे मंदिर आहे. दावजी पाटील हे मांढर देवीचे मोठे भक्त आहेत, त्यामुळे मांढर देवीचे दर्शन करून झाल्यानंतरला येथे असणारे अनेक भाविके सुरूर मध्ये दावजी पाटलाचे दर्शन करण्यासाठी जातात. दर्शन करून झाल्यानंतरला इथे असलेल्या दीप प्रज्वलित करण्यासाठी गेलो. येथे आपण तेल अर्पण करू शकता. येथे आम्ही तेल अर्पण करून मंदिराच्या बाजूलाच असलेल्या गोंजीबुवा मंदिरामध्ये गेलो. या मंदिराला गोंजीबुवा किंवा गोंजी बाबा असे बोलले जाते. मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतरला आम्ही बाहेर आलो. मांढर देवी मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे येथे आपल्याला संध्याकाळचे वातावरण खरंच खूप सुंदर दिसते. मांढर देवीची जत्रा दरवेळी पौष पौर्णिमेला भरली जाते. लाक्यासुराचा वध केला त्या दिवशी पौर्णिमाची मध्यरात्र होती, त्यामुळे मांढर देवीची जत्रा दरवर्षी पौष पौर्णिमेच्या रात्री भरली जाते. संध्याकाळी 12 वाजता देवीचा छबिना भरला जातो. हजारो भाविके छबिना बघायला येतात. दरवर्षी चाफ्याच्या झाडाच्या आजूबाजूला हजारो भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. येथे दरवर्षी पौर्णिमेला अनेक भक्तजन मांढर देवीच्या दर्शनाला येतात. मांढर देवीच्या डोंगरा बाजूलाच आपल्याला रायरेश्वराचा डोंगर, पांडवगड, कल्याणगड, रोहिडेश्वर, वाईशर, बोरशर आपल्याला बघायला मिळतील. द्वापर युगामध्ये दैत्यराज रत्नासुराचा सेनापती लाक्यासुराने या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप त्रास दिला होता. त्रासापासून सुटका व्हावी म्हणून मंडाबाईने आधी माया पार्वती देवीची आराधना केली. माता पार्वती देवी मंडाबाईच्या आराधनाला धावून आल्या व त्यांनी लाक्यासुराबरोबर युद्ध केले. या युद्धामध्ये काळभैरवांनी देवीला सहाय्य केले. लाक्यासूर राक्षसाचा पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री वध केला. देवीचे नाव मांडवे ऋषीच्या नावावरून ठेवण्यात आले. देवीचे नाव मांढर देवी व या गावाचे नाव मांढरदेव असे पडले, असा इतिहास या मंदिराला आहे. मांढर देवीचे दर्शन करून झाल्यानंतरला आम्ही परतीचा प्रवास चालू केला.
आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.